मराठी रिक्षा चालकांवरती ज्यांना अजूनही मराठी येत नाहीये त्यांच्यावरती कारवाई करायला सुरुवात झाली आहे। ठाणे रेल्वे स्थानकामध्ये आरटीओचं भरारी पथक पोहोचलं होतं। कारवाईवेळी आरटीओनं व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील केलेलं आहे। ठाण्यामध्ये आरटीओनं 6 आरटीओची भरारी पथकं आहेत ती त्या ठिकाणी पोहोचली होती। ठाणे रेल्वे स्टेशन, खोपट, माजिवडा, वागळे इस्टेट, कळवा आणि मुंब्रा ठिकाणी या भरारी पथकं तैनात होती। हे पथक रिक्षा चालकांना मराठी येतंय की नाही याची तपासणी करत आहे। ज्यांना या तपासणीमध्ये मराठी येत नसल्याचं उघड होतंय त्यांच्यावरती कारवाई सुरू आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आता माझ्यासोबत आहेत। कुणाल, एकूणच ही कारवाई करण्यात येते, मात्र काय निष्पन्न होतंय या सगळ्यामधून? खरं तर मागील अनेक महिन्यांपासून मराठी अमराठी असा वाद जो आहे तो उफाळून आलेला होता आणि यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आदेश दिले होते की प्रत्येक रिक्षा चालकाला आणि टॅक्सी चालकाला मराठी हे आलंच पाहिजे आणि यानुसार काही महिन्यांची मुदत देखील दिली होती आणि त्या मुदत जी आहे ती आता संपलेली आहे आणि आता कारवाईला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी आपण पाहतोय सर्व अमराठी रिक्षा चालकांना प्रश्न विचारले जात आहेत आरटीओ विभागाकडून आणि जर मराठी येत नसेल, जी जुजबी मराठी आहे, आपल्याला जे व्यावहारिक वापरात येणारी मराठी असेल ही जर येत नसेल तर आता या ठिकाणी आपण पाहतोय ही जी नोटीस आहे ही नोटीस त्यांना इश्यू केली जाणार आहे आणि नोटीस दिल्यानंतर 1 महिन्याचा कालावधी जो आहे तो 1 महिन्याचा कालावधी या रिक्षा चालकांना, अमराठी रिक्षा चालकांना ज्यांना मराठी बोलताच येत नाही आतापर्यंत, त्यांना 1 महिन्याचा कालावधी हा मराठी शिकण्यासाठी दिला जाईल आणि 1 महिन्यानंतर देखील त्यांना मराठी जर नाही आलं तर मात्र 3 महिन्याचा कालावधी दिला जाईल आणि त्यानंतर देखील जर त्यांना मराठी आलं नाही तर मात्र त्यांचं लायसन्स आणि परवाना जो आहे तो रिक्षेचा परवाना हा रद्द होण्याची शक्यता आहे आणि तो रद्द केला जाऊ शकतो आरटीओ कडून। आपल्यासोबत शीतल गोसावी मॅडम आहेत। मॅडम, आतापर्यंत काय नेमकी कारवाई या संपूर्ण याच्यात झालेली आहे? आता तुम्ही या ठिकाणी लेटर इश्यू करताय, ही जी कारवाई आहे ती सुरू झालेली आहे, आतापर्यंत किती रिक्षा चालकांवरती कारवाई झाली? आम्ही आता सकाळपासून कारवाई चालू केलेली आहे। 10 ते 12 जणांना आतापर्यंत नोटीस दिलेली आहे की ज्यांना मराठी समजतं पण अजून बोलता येत नाहीये, एक पण शब्द त्यांना बोलता येत नाहीये, त्यांना आम्ही असं नोटीस देऊन सांगितलेलं आहे की 1 महिन्याच्या आत आमच्याशी संपर्क करा आणि मराठीचं आपण पुन्हा एकदा परीक्षा देणार। काय रिक्षा चालक आता तुम्हाला कोऑपरेट करतायत का? कारण अनेक वेळा असं होतं की असं विचारल्यानंतर वाद होतात किंवा हुज्जत घातली जाते, अशा प्रकारचं काही आता वातावरण या ठिकाणी आहे का? नाही, रिक्षा चालक कोऑपरेट करत आहेत, व्यवस्थित उत्तर. कारवाईची कशा प्रकारे ही प्रोसेस असणार आहे पुढे, कशा प्रकारे? कारण परिवहन मंत्र्यांनी आजपासून कारवाईचे आदेश दिलेले आहेत, कशा प्रकारे ही कारवाई पुढे चालू ठेवणार आहात? जोपर्यंत सगळ्या रिक्षा चालकांना मराठी बोलता येत नाही तोपर्यंत आम्ही ही कारवाई चालू ठेवणार आहोत। नक्कीच प्रशांत, एकंदरीत पाहायचं झालं तर ठाणा स्टेशन परिसर हे रिक्षा स्टँड आहे आणि याच रिक्षा स्टँडवर मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक येत असतात आणि या ठिकाणी आता आरटीओचं भरारी पथक हे सकाळपासून कारवाई करताना पाहायला मिळतंय। त्यामुळे अमराठी रिक्षा चालकांना जर तुम्हाला मराठी येत नसेल तर मराठी शिकून घ्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती परिवहन विभागाची आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये सर्वच अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकणं हे अनिवार्य असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील सांगितलेलं आहे। नक्कीच धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी।